मी ऑफिसमधून घरी आलो होतो. बघतो तर बायको मला दिसली. बायकोच्या डोळ्यात अश्रू होते, पण मला तिला बघून फार राग आला. मी आईला म्हणालो, ही इथे कशाला आली आहे आणि आता इथे हिचे काय काम आहे? बायको म्हणाली, मला माफ करा. माझ्याने फार मोठी चुकी झाली आहे, पण मी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि आपल्या खोलीकडे जाऊ लागलो. तेवढ्यात आई म्हणाली, अगोदर ती काय बोलते ऐकून तर घे. मी आईला म्हणालो, मला काही ऐकायचे नाही आणि तिला आत्ताच्या आत्ता या घरून निघून जा बोल. मी आपल्या खोलीत जाऊ लागलो. बायको आईसोबत बोलत होती आणि आता पण ती रडत होती, कारण तिचा आवाज मला येत होता. मित्रांनो, माझ्या लग्नाला काही वर्ष झाले होते, पण या काही वर्षात जे काही झाले त्याचा मी कधीच विचार केला नव्हता. माझे लग्न फार आनंदात झाले होते. बायको चांगल्या घराण्यातील मुलगी होती. मी अनेक स्वप्न बघितले होते की लग्नानंतर आयुष्य आनंदात जाईल आणि माझ्या आईला सुद्धा आराम मिळेल, कारण आईने फार कष्ट केले होते आणि आता सुद्धा करतच होती. पण लग्नाच्या काही दिवसानंतरच बायकोचे एक नवीन रूप समोर आले. लग्नानंतर काही दिवस ती शांत राहिली, पण हळूहळू आता तिचा स्वभाव मला समजून आला. लहान लहान गोष्टीवरून बायकोचे आणि आईचे भांडण होऊ लागले, कारण बायकोला घरची कामे जास्त करायला आवडत नव्हती आणि माहीत झाले की ती आपल्या घरी असताना सुद्धा जास्त कामे करत नव्हती. तसेच झोपेतून उशिरा उठायची. पण इथे आल्यानंतर मला सकाळी ऑफिसला जावे लागत होते, म्हणून बायकोला सकाळी उठावे लागले. त्यामुळे बायकोची चिडचिड होऊ लागली. आईसुद्धा बायकोला कामात हातभार लावत होती, पण आता जास्त करून आईच कामे करत होती. आईने कधी बायकोला काही म्हटले तर ती आईला उलटे उत्तर देऊ लागली आणि एक दिवस बायकोचे आणि आईचे भांडण झाले. बायको मला म्हणाली, आपण दुसरीकडे राहू, कारण तुमच्या आईचे आणि माझे पटत नाही, म्हणून आपण आता दुसरीकडे राहायला जाऊ. मला या गोष्टी ऐकून आश्चर्य वाटले. बायकोला म्हणालो, ते होऊ शकत आहे, कारण मी आईला सोडून कुठे जाऊ शकत नाही. त्या दिवशी बायकोसोबत सुद्धा माझे भांडण झाले, पण आता हळूहळू बायकोचा स्वभाव वेगळा होत चालता. ती आईसोबत बरोबर बोलत नव्हती आणि आईने काही म्हटले तर आईला बऱ्याच गोष्टी ऐकत होती. काही दिवस या गोष्टी मला माहिती झाल्या नाही. आईला वाटत होते की मी जर या गोष्टी सांगितल्या तर आमच्या नवरा बायकोमध्ये भांडण होईल. पण एक दिवस घरची परिस्थिती बघून मला वाटले की घरात काहीतरी झाले आहे. मी आईला विचारले तर त्या दिवशी आईने बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि माहिती झाले की अनेक कामे आई करते आणि बायको जास्त कामाला हात लावत नाही. त्या दिवशी आईचा चेहरा बघून मला फार वाईट वाटले, कारण तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिने माझ्या चांगल्यासाठी लग्न करून दिले होते, पण आता घरची परिस्थिती फार वाईट होत चालली होती. मी बायकोला विचारण्यासाठी गेलो तर बायको म्हणाली, आज तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल की एकतर या घरी मी राहील या तुमची आई. मी बायकोला म्हणालो की तू हे काय बोलत आहे? मी आईला सोडून कुठे जाऊ शकत नाही. तर बायको म्हणाली, ठीक आहे, आजपासून मी इथे राहणार नाही. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयार नव्हती आणि अजूनच जास्त बोलू लागली आणि त्या दिवशी बायको रागारागाने घराच्या बाहेर पडली. तेव्हापासून आमचे कधीच बोलणे झाले नाही. आज या गोष्टीला अनेक वर्ष झाले होते, पण आता मला काय करावे काही कळत नव्हते. बायको मला माफी मागत होती, तसेच आईला सुद्धा तिने माफी मागितली, पण आईचा झालेला अपमान मी विसरू शकत नव्हतो. तसेच बायकोने मला सुद्धा अनेक गोष्टी ऐकवल्या होत्या, ते पण आमची चुकी नसताना. मी हाच विचार करत होतो तर आईने मला आवाज दिला. आई म्हणाली, अगोदर माझं काही ऐकून घे आणि ती काय म्हणते ते तर बघ. मी आईला म्हणालो, मला काहीच ऐकायचे नाही. आई म्हणाली, थोडा वेळ शांत बस. त्यानंतर आई मला सांगू लागली की तिला आपली चुकी कळली आहे आणि तिने मला याबद्दल माफीसुद्धा मागितली आहे, म्हणून आता माझ्या मनात तिच्याबद्दल कसलाच राग नाही. तसेच माझी इच्छा आहे की तू सुद्धा आता तिचा राग करू नको आणि परत एक नवीन संसाराला सुरुवात कर. आईचे शब्द ऐकताच मी आईकडे बघू लागलो आणि आईला म्हणालो, आई तू कशी काय हे शब्द बोलू शकते, कारण ती तुला फार बोलली होती. तर आई म्हणाली, झालं ते झालं, विसर. चुकी प्रत्येकाने होते, पण ती चुकी समजून पुढे नंतर चुकी झाली नाही पाहिजे हा विचार करणे फार महत्त्वाचे असते आणि तिला या गोष्टी समजल्या आहे. मी बायकोला म्हणालो, बघ आईचे मन किती मोठे आहे, एवढी चुकी करून सुद्धा तुला माफ कर म्हणत आहे. मी पण मनात विचार केला की आईचे म्हणणे अगदी बरोबर आहे आणि चुकी प्रत्येकाने होते. त्यानंतर मी बायकोला माफ केले. आता काही महिने झाले मी पाहत आहे बायकोमध्ये फार बदल झाला आहे. ती सर्वांसोबत चांगल्याने वागते आणि आता तर आई आणि बायको आपसात फार गप्पा करत असतात आणि त्यांना बघून मला पण फार छान वाटते. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.